सगळ्यात महत्वाची प्रतिक्रिया मी तुम्हाला सगळ्यात महत्वाची प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दिलेली आहे. वैभव नाईक हे शिवसेनेचे दोनदा आमदार होते. यावेळेला 2024च्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले मालवणून. मुद्दा असा आहे, वैभव नाईक असं सांगतात की नारायण राणे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत आणि निलेश राणे यांनी विधानसभा निवडणुकीत हे पैसे वाटले होते. त्यावेळेला त्यांचे निवडणूक प्रमुख किंवा काय जे प्रचार प्रमुख म्हणा असलेले विजय किंजवडेकरच पैसे वाटत होते. आता निलेश राणे पैसे वाटण्याविरुद्ध बोलतायत, पण त्यावेळेला तेही दोषी होते. वैभव नाईक यांनी बरोबर दुसऱ्या जागेवर बोट ठेवलेलं आहे. त्यामुळे आता निलेश राणे म्हणतात वैभव नाईक यांचं राजकारण संपलेलं आहे, ते आता नॉन एंटिटी झालेले आहेत, त्यांना काही महत्व नाही, मी त्यांच्यावर बोलणार नाही की बोलता येत नाही हा वेगळा मुद्दा. पण वैभव नाईक बरोबर म्हणाले आहेत की जेव्हा लोकसभेला भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई होती तेव्हा नारायण राणेंनी पैसे वाटल्याचा आरोप झाला, नंतर निलेश राणेंनी आणि नितेश राणेंनी पैसे वाटल्याचा आरोप झाला. तेव्हा भाजप त्यांच्या बरोबर होता, तेव्हा महायुती होती, भाजप त्यांच्या बरोबर होता. त्यामुळे निलेश राणेंनी नितेश राणेंवर किंवा नारायण राणेंवर आरोप करण्याचा प्रश्न नव्हता. सगळे पैसे वाटून जिंकून येत होते, सुखी होते. आता केवळ नगर परिषद निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडी झाल्यामुळे आणि शिंदे सेना आणि उद्धव सेना यांची युती झाल्यामुळे हा सगळा ड्रामा सजलेला आहे, हे सगळं नाटक सजलेलं आहे, हे लक्षात घ्या. कोणीही पैसे देण्या घेण्याच्या विरोधात नाहीये. मला मिळतात की तुला मिळतात एवढंच आहे, हे लक्षात घ्या. कणकवलीचं हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. भाजपकडे भरपूर पैसे झालेले आहेत, भरपूर म्हणजे भरपूर पोत्यांनी पैसे झालेले आहेत आणि ते महाराष्ट्रभर नगरपालिका नगर परिषद निवडणुकीत वाटले जात आहेत असा आरोप आहे.